पाहूयात आता कशा प्रकारची बॅटिंग होतीये। शेवटच्या अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 शेवटच्या अंतिम चरणामध्ये हा ग्रुप ए आहे आणि या ग्रुप ए मध्ये सर्वांना उत्कंठा लागली आहे कोणता संघ क्वालिफाय व्हायची। पहिला चेंडू यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, स्क्वेअर विकेट खेळला गेले, चेंडूला चेंडू निघून गेलाय, एका धावेसाठी सिंगल धाव मिळेल आणि धावफलकाचा श्रीगणेश सुद्धा होताना पाहायला मिळतोय। खूप विचारपूर्वक बॅटिंग करावी लागणार आहे। जसा सार्थक आणि श्रेयस तसेच कौस्तुभ हे महत्त्वाचे आहेत नावाळे संघासाठी, त्याच प्रकारे मितेश आणि सागर ही महत्त्वाची जोडी आहे ही करमाळे संघासाठी आणि त्यामुळे या दोन फलंदाजांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत। कट केलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, ओहो झेल सुटलाय, झेल सुटला आणि एक धाव सुद्धा मिळते। झेल सुटला, एक धाव आली, लगातार 2 चेंडूवरती 2 धावा म्हणजे धावफलकाला एका धाव्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय। नाहीतर दुसरा असा सुद्धा प्रयत्न असू शकतो की पहिले 1-2 षटके खेळून काढावेत आणि त्यानंतर स्लॉग जोरमध्ये हाणामारी कराव्यात आणि अपेक्षित धावांपर्यंत धावफलक नेऊन ठेवावं। मागील मॅचमध्ये ज्यावेळेला एकमेकांसमोर हे दोन संघ खेळले त्यावेळेला 41 धावा या पुरेशा ठरल्या होत्या धावांचा बचाव करण्यासाठी करमाळे संघाला आणि नावाळे संघाला त्याने पराभूत केलं होतं। फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, क्या बात आहे। राऊंड द विकेट येत असताना व्हाईट लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न मितेशचा होता आणि तो प्रयत्न करत असताना फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या प्रकारे चेंडू अडवला गेलाय सार्थकच्या माध्यमातून आणि चांगला स्टॉप। पुन्हा एकदा यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु फिल्डिंग झालेली नाहीये। धावचीची संधी, पुन्हा एकदा दुसरी धाव, ओहो ये क्या हुआ है। इतका साबत पवित्रा म्हणतात ना, एकदा गरम दूध प्यायला नंतर जीभ पोळली की त्यानंतर मात्र दुसऱ्या घोटाला आपण तो थंड असलेलं दूध सुद्धा आपण फुकून फुकून पितो। अशा प्रकारची स्थिती मैदानात आहे। पहिला सामना गमावल्यानंतर प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक अटेम्प्ट, प्रत्येक पवित्रा हा विचारपूर्वक केला जाणार आहे याची प्रचिती आहे। धावचीची संधी, लावडपील पंचांकडे, परंतु सार्थकच्या अपीलमध्ये कोणताही दम नाहीये, तितका उत्साह दिसत नाहीये, त्यामुळे पंचांनी सुद्धा ही अपील फेटाळली आहे। एकच धाव या चेंडूवरती मिळते। चेंडूचा खेळ झालाय 5, धावफलकात धावा आहेत 5 म्हणजे शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे। पॉवर प्ले मध्ये तितकीशी पॉवर दिसलेली नाहीये, फक्त इथंच नव्हे पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत झालेल्या एकाही मॅच मध्ये आपल्याला ती पॉवर बघायला मिळालेली नव्हती। ओहो पूर्णपणे बीट, फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट आणि त्यामुळे ना झेल मिळाला ना निर्धाव आला। चेंडू गेला डिक्लेअर मध्ये, सिंगल धाव मिळेल डिक्लेअरच्या रूपाने, एक धाव येते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती करमाळे संघाच्या। आमच्या डीजे वाल्याला थोडासा टाइमिंग चुकीचं दिलंय कुणीतरी, ते वाजले की 12 म्हणतात पण 1:30 वाजला आता आणि काही संघ घरी सुद्धा गेलेत, काही जिंकून काही पराभूत होऊन। बुराज या गोलंदाजीची चर्चा समस्त समाजामध्ये प्रभावित करणारी कामगिरी त्याने मागील काही स्पर्धांमध्ये केली। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला बेदून चेंडू निघून चालला का, यस निघून गेला। पहिला चेंडू ते आक्रमण सागरच्या बॅट मधून येतोय, बहारदार, लाजवाब, शानदार चौकार। SR 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 थँक्यू तुझे ट्रम्प कार्ड बॅट बॉलर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न आणि सागरने दाखवलंय त्याचा इंटेंट काय, सागरने दाखवलंय।
हो हो, ऑन साईडला पुन्हा एकदा छडापूल काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे निघून गेलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु संपर्क डिक्लेअर झोनचा झालाय आणि त्यामुळे एक धाव मिळेल. एक चौकार या मॅचला वेगळी दिशा देणारा ठरत होता, असं काहीसं चित्र होतं. कारण त्या चौकाराने मोठा कमबॅक आणि या सामन्याला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सागरने केला. आणि आता स्ट्राईक रोटेट होत असताना मितेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आलाय. पुढील चेंडू यावेळेला ओहो, इथे क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. एका क्षणाला समजलं सुद्धा नाही की चेंडू कुठे गेलाय, परंतु फर्निचर डिस्ट्रॉय झालेलं दिसतंय आणि फलंदाज बाद. पहिला हादरा मितेशच्या रूपाने टीम करमाळी संघाला. बाद झाल्यात आणि त्यांची जागा घेण्यासाठी प्रथम मैदानाच्या दिशेने येत आहेत. मितेशचं बाद होणं थोडीशी दर्दनाक बाब आहे. मितेशचं बाद होणं थोडीशी अडचणीची बाब आहे. बॉल द्यायचा आहे. बॉल बाहेर गेलाय ना, मागे गेलाय. बेल्स बाहेर गेले. चला, एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रथमने बॉटमॅटचा अतिशय चांगला वापर केला आणि त्यानंतर लेग फ्लिक करत असताना चेंडूला पाठवलंय. मिड विकेटमध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत आणि फिल्डिंग चांगली होत असताना एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. सागर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती दिसतील. पण काय घडलं होतं कारण ज्या वेळेला चेंडू यष्टांवरती आदळला, बेल्स डायरेक्टली डिक्लेअर झोनच्या बाहेर गेली होती आणि हा एक अनोखं चित्र इथं पाहायला मिळालं. आणि मोय मोमेंट, राईट, हे मोय मोमेंट आहे. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, झेलची संधी, झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. सागर मोठा हादरा टीम करमाळेला. गॉन. झेल टिपल्याबद्दल तनिषला हार्दिक नाईक कडून 101 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. 201 रुपये. चला, विसरू नका, बाउंड्रीलाईनच्या बाहेर षटकाराच्या बाहेर पकडली गेलेली कॅच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 200 रुपयाचं बक्षीस आहे मंडळाकडनं. आणि 1000 रुपये भागेश पाटील यांच्याकडून. 1200 रुपये मिळू शकतात बघा आतमध्ये न खेळता. लगातार 3 षटकार 1000 रुपये, लगातार 3 चौकार 500 रुपये, लगातार 3 विकेट 500 रुपये. आणि मंडळाकडनं आहेत हे सगळे, मंडळाकडून बक्षीस आहेत. आणि बाकी US वरून येणारी बक्षीस ती तर चालूच आहेत. नवीन फलंदाज मंदार. मंदार आलाय बघा. मंदार कर्णधार आहेत. मंदारकडून तितक्या चांगल्या खेळाची अपेक्षा आहे करमाळे संघाला, परंतु नवळ संघाने कंबर कसली आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल.
पहिल्या चेंडू ते चौकार मारणारा सागर मैदानाबाहेर गेलाय, मितेश मैदानाबाहेर गेलाय. आता जी काही जबाबदारी आहे ती प्रथम आणि मंदारवरती आहे. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू जर आपण पाहिलं तर तितकं प्रॉपर एलिमिनेशन मिळालं नाही. गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड करतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल कधी दाब आहे 13. 2 गाड्यांच्या मोबदल्यात टीम करमाळे. थँक्यू. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाणार आहे, त्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचे. पडाई आणि वटारब दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यायचे. दोन्ही कर्णधार वेटिंग वरती आहेत. 2 षटकानंतर आपण टॉस का बॉस मध्ये दाखल पा. पूर्ण टीमने उपस्थित राहायचंय. बघा जे दिलेलं झाड आहे, कर्णधारांना विनंती आहे, जे दिलेलं झाड आहे ते झाड तुम्ही जगवल्याची पुढच्या वर्षी जर का पोचपावती दिलीत, त्याचे पुरावे जर दिलेत तर तुम्हाला प्रवेश पुढच्या वर्षी इथे फ्री मिळणार आहे. तुम्हाला प्रवेश फी देण्याची गरज नाही पडणार. झाडे लावा, झाडे जगवा ही काळाची गरज आहे आणि हा संदेश सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. श्री गणेश क्रिकेट क्लब बोळिंज व विकास पाटील चषक या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धावाल एक धावेसाठी आलाय. सिंगल धाव आली डिक्लेअरच्या रूपाने आणि त्यानंतर मात्र उर्वरित 5 चेंडू आपण पाहूयात कशा प्रकारे हाताळले जात आहेत. ऋग्वेद गोलंदाजी मार्क परतीय. नवाळे संघ विचार करतोय कमी धावांपर्यंत रोखण्याचा, परंतु करमाळे संघ काय विचार करत असेल. पुन्हा एकदा तेच धावफलक दिसावं ज्या धावफलकाला पाहून आम्हाला आनंद झाला होता आणि ते धावफलक होतं 41चं आणि त्या धावफलकाला टच करण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु ते धावफलक टच करणं सध्या तर तितकं सोपं नाही आहे. ही डिफिकल्ट टास्क आहे आणि या टास्कला कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 2 मोठे फटके हे षटकामध्ये आणावे लागतील. बोळिन्स संघाचे व्हॉलेंटियर्स जे कोणी ऑन साईडला बसलेले आहेत, लेग साईडला बसले आहेत, त्यांना विनंती आपण स्टेज जवळ यायचंय, मंचाजवळ यायचंय. ऑन साईडला फ्लिक केलंय चेंडूला, चेंडू जातोय कावगावच्या क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे. वाटत थ्रो, क्या बात आहे, परंतु थ्रो तितका चांगला नव्हता. क्विक केला होता 200 पिकअप आणि त्यानंतर केलेला थ्रो, त्या थ्रोमध्ये तितकीशी जान नव्हती. प्रॉपर एंडला थ्रो पोहोचला नाही, यष्टन जवळ आलेलं नाही आहे, त्यामुळे 2 धाबा सहजतेने पूर्ण केल्या जातात. माहीत आहे फलंदाज प्रथमला या मॅचच्या धावफलकाला कसं मोठं करायचंय, कशा प्रकारे या मोठ्या धावफलकापर्यंत पोहोचायचंय आणि याच्यासाठी हवं ते प्लॅनिंग आणि हवे ती पूर्वतयारी त्याने केलेली आहे. फक्त आता एक्झिक्युशन बाकी आहे. ऋग्वेद समोर प्रथम वाडा शॉट. चेंडू हवेमध्ये आहे आणि हवेमध्ये नाही तर हा हवाई सफर करत असताना चेंडू जातोय सीमारेखा पार. इट्स अ लॉंग एज अँड हँड्स ऑफ सिक्सर. 6 धावा. तुझ्यासाठी आले मनात आणि हा फक्त झेल प्रथम साठी होता, परंतु प्रथमने दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. ये नहीं चलेगा, आप डिस्क्वालिफाय हो चुके हो. तुम्हाला बक्षिसासाठी पात्र व्हायचं असेल तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला कॅच क्लिअर करायचा आहे. हो यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. मागे नव्हे, इथे धाव मला वाटते कंप्लीट केली गेली आहे. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होत होताना दिसला. सिंगल धाव येताना पाहायला मिळाली. 1 षटकाराने मॅच पुढे बदलवली आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावफलक ती धावा जर आपण बघितल्या तर 25 आहे. अब तक 25 है. आने वाले समय में ये 45 होने जरूरी है. 45 पर्यंत जायचं असेल 3 मोठे फटके मारावे लागतील आणि 1 मोठा फटका मारून प्रथमने सांगितलंय माझ्यामध्ये आहे क्षमता. प्रथमने मारलेला फटका, प्रथमने टिपलेला झेल या गोष्टी आपण पाहिल्या,
परंतु दोघांनाही तितकासा मोठा फायदा झालेला नाहीये. प्रथमला थोडाफार झालाय जो बॅटर आहे, परंतु जो फिल्डर प्रथम होता ज्याने झेल टिपला दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्याला मात्र बक्षीस मिळालेलं नाहीये. एक धाव आली. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अजूनही 6 चेंडू शिल्लक असणार आहेत. या 6 चेंडूची कहाणी काय होईल, काय असेल, काय नसेल, येणारे काय वेळ सांगेल. तोपर्यंत या ऐकूया डीजेला. Thank you, DJ. शेवटचं अंतिम षटक. पहिला चेंडू आतमध्ये येणार होता. मंदारने पूर्णपणे डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय आणि त्या चेंडूला एक धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे. आता हवा थोडीशी आली आहे. हवा आल्यानंतर मात्र आनंद होतो उजव्या हाताच्या फलंदाजांना, कारण हवा आली की षटकार येतात या मैदानावरती. असं अनेक वेळा आपण पाहिलंय. आज पुन्हा एकदा त्याच हवेची गरज असताना हवा आली आहे. हवा फक्त हवेपुरती मर्यादित न राहता ती धावांची हवा सुद्धा होते ज्यावेळेला ही हवा येते. गोलंदाजी मार्कवरती मृदुल गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू एका धाब्यासाठी आलाय. मृदुल समोर प्रथम, ज्या प्रथमने एक षटकार नोंदवलाय आणि क्या बात आहे, चांगला फटका. सुरुवातीला शफल झाले, त्यानंतर बॅकफुटवरती आले आणि त्यानंतर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट. फटका खेळला गेला आणि तो चेंडू अडवत असताना इनफिल्डमध्ये एकच धाव खर्च केली गेली. 2 चेंडू तरी अतिशय चांगले हाताळल्यात. इथून 6 धावा आल्या तर धावफलक जाऊन पोहोचले 32 वरती 33चं लक्ष ठरेल. परंतु जर का इथून एखादा मोठा फटका आला या मॅचमध्ये वेगळी स्थिती पाहायला मिळू शकते करमाळे संघाची. पुन्हा एकदा तीच चर्चा, ज्या चर्चेने पहिल्या 2 मॅचेसमध्ये उदाहरण आणलं होतं. 40च्या आत, 40च्या पलीकडे. 40च्या आतमध्ये धावा बनल्या तर नवाळे संघाला जिंकण्याची खूप मोठी संधी. 40च्या वरती बनल्या तर मात्र संघर्ष थोडासा वाढवावा लागेल. चिंतेचं कारण राहिले सार्थकची बॅटिंग, चिंतेचं कारण राहिले श्रेयसचा फॉर्म, चिंतेचं कारण राहिले समस्त खेळाडूंच्या माध्यमातून न मिळालेलं सहकार्य. परंतु त्यामधून एक पॉझिटिव्ह साईन म्हणजे जर आपण पाहिली तर ती होती फलंदाज कौस्तुची बॅटिंग. धावफलकाची धावा आहेत 29. चेंडूचा खेळ झाला 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल रिमेनिंग. पडेगावचे संतोषजी म्हात्रे यांचं सुद्धा पुन्हा एकदा आगमन झालंय. यावेळेला इनसाइड आउट फटका खेळला गेला, परंतु चेंडू धावचीची संधी आहे. सार्थक चेंडूला अडवतायत. अहो, आणि इथे विकेट सॅक्रिफाईस. येस, मंदार गॉन. मंदारला माघारी परतावं लागेल. चला मैदानाच्या दिशेने इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. चांगले फिल्डिंग. तनिष यावेळेला खूप फ्रेममध्ये आलाय. इथे काय घडलंय, सॅक्रिफाईस कुणाला करायचं होतं, कुणी केलंय, फलंदाज बाद आणि प्रथमला माघारी परतावं लागते. गॉन. थँक्यू. चला दोन्ही कर्णधार टॉससाठी या. पडई आणि वटार दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या दिशेने येत आहेत.
चला पुन्हा एकदा मृदुल. हो हो, क्या बात आहे. शानदार शानदार फिल्डिंग मागे केली गेली, परंतु हे काय घडलंय. जिथे नव्हती एक धाव तिथे एक आली. एक नव्हे दोन आल्या. तिसरीचा प्रयत्न झालाय आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत. आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपतो. 22 पण येणार आहे दाबा. धाव पलकत दाबा 33-34चं लक्ष. थँक्यू डीजे. चला 34चं लक्ष आहे आणि या 34चं लक्ष असताना कशा प्रकारे धाबांचा पाठलाग होतोय, कशा प्रकारे धाबांना वाचवलं जातंय हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्या अगोदर जाऊया टॉस का बॉस मध्ये, ज्या ठिकाणी दोन कर्णधार जॉईन होणार आहेत. एका बाजूला पडई आणि त्यांच्या समोर असणारे वटार. सन्मान्य विलासजी वझे यांना विनंती, आपण या. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. पडई संघाचा कर्णधार, पडई संघाचा कर्णधार आणि वटार संघाचा कर्णधार, आपण या लवकर. चला फिल्डिंग लावून घ्या. करमाळे फिल्डिंग लावायची आहे आणि नवाळे बॅटर पाठवायचे आहेत. तर मावनेरच्या शुभास्ते थेट नाणेरच्या शुभास्ते टॉस केला जातोय. नक्की कोण बोलणार आहे. चला वटार. हेड इज अ कॉल, टेल इट इज. थँक्यू. मान्यवर विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचंय. पडई संघाने जिंकला टॉस. पहिले रिफ्रेशमेंट देऊयात का. चला दोन्ही संघाने रिफ्रेशमेंट दिले जाणार आहे. ज्यूस त्यानंतर फ्रुट्स देऊन. ओके. टॉस जिंकला काय नीट असेल. मी पहिली फलंदाजी करणार आहोत. कशा प्रकारचा राहिला खेळ या हंगामामधील पडई संघाचा. बघितलं जाईल तर 2-3 टुर्नामेंटमध्ये पहिले 2 टुर्नामेंट आम्ही काही कारणामुळे आमची टीम परफेक्ट नव्हती. तर मग मागच्या टुर्नामेंटमध्ये आम्ही आमची प्लेइंग 11 एक फिट केली आणि त्या बघितलं जाईल तर चांगलासा खेळ चालू झाला आहे आणि आता तोच आम्ही कंटिन्यू करणार आहे इकडे. इथं आल्यानंतर कसं वाटतं एकंदरीत हे या स्पर्धेचं आयोजन पाहून. मागील वर्ष त्या अगोदरचं सुद्धा आपण आयोजन पाहिलेलं आहे आणि आपण दरवर्षी इथे खेळतात. तर या वर्षीचं आयोजन बघून कसं वाटलं. बघितलं जाईल तर त्यांचं आयोजन खूप छान असते आणि बघितलं जाईल दिवसा म्हणजे नेक्स्ट टू नेक्स्ट सीझन बघितलं जाईल तर त्यांचं अपग्रेडेशन जास्त असते. आता मागच्या वर्षीपासून या वर्षी बघितलं तर अजून चांगलं वाटते आणि खेळायला तेवढंच बरं वाटते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. या मॅचसाठी थांबायचं आपण. आपल्याला इथे जे आंब्याचे झाड आहेत ते सुद्धा देऊन एक संदेश आहे. झाडे लावा झाडे जगवा. ही झाडं जर का तुम्ही जगवलीत पुढच्या वर्षी सगळ्यांनी आणि त्याचा जर का पुरावा दिला तर तुम्हाला पुढच्या वर्षी प्रवेश फ्री. कोणत्या प्रकारची एंट्री तुम्हाला आकारली जाणार नाही आहे. वटार भी आपल्यासाठी सुद्धा तेच आहे. जर का जगवलीत आणि त्याचा पुरावा दिला तर तुम्हाला पुढच्या वर्षी प्रवेश फ्री नसणार आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता. आम्ही फलंदाजीच केली असती पण इकडे क्षेत्ररक्षणही चांगलं आहे. जर तुम्ही चांगलं 30 धावापर्यंत जर त्यांना रोखलं तर बॅटिंग वेळेला चांगलं आहे. तर आमची बॅटिंग लाईनअप चांगली आहे तर आम्ही चेस करू शकतो. आणि एकंदरीत इथं आल्यानंतर कसं वाटतं ही संपूर्ण बोळींचं आयोजन पाहून. त्यांचं आयोजन खूप चांगलं असतं. गेल्या वर्षीही चांगलं होतं. यावर्षी अजून चांगलं केलं आहे. त्यांचं हेड्स ऑफ आहे. त्यांचं आयोजन खूप चांगलंच होत आहे आणि अशा टुर्नामेंट अजून होतील असं वाटत नाही दुसरं कुठं. आणि वठारच्या एकंदरीत या हंगामातील खेळाबद्दल काय सांगाल. कशा प्रकारचा खेळ राहिला या संपूर्ण होणाऱ्या स्पर्धांमध्ये. आम्ही 3 टुर्नामेंट झाल्या त्यात एक आम्ही माघार घेतली होती कारण आमच्या इकडे थोडंसं निधन झालं होतं एक. आणि फर्स्ट टुर्नामेंटला आम्ही सेमीफायनलला पोहोचलो होतो आणि मागच्या टुर्नामेंटला आम्ही क्वार्टर फायनलला होतो. या टुर्नामेंटसाठी काय मनामध्ये ठेवणार आलात. बघूया. पहिला आमचा हा गट जिंकण्याचा प्रयत्न असेल नंतर पुढचे सामने. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सो टॉस जिंकलाय टीम पडईने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हॅलो शुक्रिया भरत जी. 34 धावां धावांवर बावदा. 24 चेंडू 35 धावा.
सागर है, पहली गेंद आउट साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं। 35 का पीछा होता हुआ नजर आएगा। 34 रन बनाने हैं, 33 बना है, मगर यह मुकाबला दोनों टीमों के लिए है। जो मुकाबला जीतेगा वो क्वालिफाय कर जाएगा। एक मिनिट जाहीर भाई थांबवतोय. पडई संघ आणि वटार संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट, प्लेइंग 11 लिस्ट नव्हे तर प्लेइंग 11 इथे यायचंय, फोटोशूट केला जाणार. व्हाट अ शॉट, षटकार. थँक यू, धन्यवाद. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडूवर षटकार. काय फलंदाजी अबू बादवा. कदमों का इस्तेमाल किया, मिस टाइम में कैच बनेगा तो मैच बन जाएगा. पॉइंट और कवर के खिलाड़ी के बीच में गिरती हुई गेंद और 1 रन पूरा करते हुए दोनों बैटर. 1 रन के साथ इसको 7 रनों पर जाता हुआ. 34 का पीछा होता हुआ. 27 रनों की और दरकार है. बेहतरीन बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है, क्योंकि दोनों टीमें चाहती है कि क्वालिफाई मुकाबला है. ये मुकाबला गवाया तो इस मुकाबले में बेहतरीन गेंद ड्राइव किया. गेंद मिड ऑफ क्षेत्र में जब तक गेंद को फील्ड करेंगे लॉन्ग के खिलाड़ी, 1 रन आसान ही पूरा होता हुआ. इसके बाद दोनों टीमों के बीच मुकाबला है. टॉस हो चुका है, पुरानी टॉस जीता है और पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है और बी को दावत दी है फील्डिंग के लिए. इसके बाद बी ग्रुप के मुकाबले होंगे. जो 4 टीमें लड़ेगी इस मैदान पर, कौन सी 4 टीमें लड़ती हुई क्वालिफाई हो जाएगी, ये देखने वाली बात. ओहो, लाजवाब शॉट है और गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए फर्रार. मिलेंगे रन 4 तो होगा बेटा बार. कमान डीजे. सर जी देखिए, अब हमारे विजय पाटिल सर को देखिए. यहाँ पर इशारा कैसे कैसे यहाँ पर देते हुए, सार्थक का जैसे ही चौका आया और चौके का इशारा डांसिंग स्टाइल में अपने देते हुए अपने विजय पाटिल सर. सही कहा. और विजय पाटिल का एक अंदाज ही अलग है. अंपायरिंग में एक अपना अंदाजा नापते हुए, जैसे गोटे अंपायर को आपने देखा है, डांसिंग अंपायर, उसके बाद विजय अंपायर. इकल्ला जवाब डांसिंग अंपायर और इकल्ला जवाब बल्लेबाजी. ओ अच्छी गेंद थी, अपील हुई है, बैट पर गेंद लगी है. आवाज यहां तक आया था, अंपायर ने भी कहा कि बैट पर गेंद लगी है. अपील जरूर हुई थी, विश्वास था, मगर अंपायर ने कहा नॉट आउट. अच्छी गेंद. अब बैकअप करना होगा. सागर गेंदबाजी पर है. 1 ओवर की समाप्ति, 12 रन बने हैं. 34 का पीछा हो रहा है. 22 की और दरकार है. 18 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है, मगर एक ब्रेक लेंगे. ब्रेक के बाद सुनेंगे एक बेहतरीन मधुर संगीत और फिर आएंगे मैदान पर. कमान डीजे. इसके बाद 4 टीमें 2 हाथ करेगी. दोस्तों एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है और क्रिकेट का महासंग्राम. 12 रन बने हैं, 18 में 22 बनाने हैं. 18 चेंडू आणि 22 धावांत आवाज. शिग्नेश बॉलिंग. अजीत आप देख रहे हैं, विकास समिति जजक ट्रॉफी 2024 का थरार है और 230वां एडिशन, 3रा साल है. बेमिसाल है, लाजवाब है और 200 लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. ये चमचमाती ट्रॉफी अपने घर में सजानी होगी. तो या निश्चित ही सर देखा जाएगा. 3 ओवर अभी तक शेष है और 3 ओवरों में 22 रनों की और जरूरत है. नए गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी की कमान संभालने के लिए पीछम पदम आए हैं. शॉर्ट गेंद थी, आउट साइड पर खेला. गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई, थोड़ी सी मिसफील्ड पता खिलाड़ी बफल हुए, मगर वहां पर 1 ही रन का फायदा उठाएंगे. मगर 1 रन आपके लिए कीमती है. 1 को 2 में तब्दील करना चाहिए.
ये एक एक रन से आप पराजित के छाये में भी जा सकते, कंपलसरी चेज है मुकाबला। और इसको जब होता हुआ 13 अब 21 रनों की दरकार, 17 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी। शॉर्ट गेंद थी, पहला बल्ला घुमा, बाद में गेंद विकेट कीपर के दस्ताने में, मगर वहां पर कोई रन निकालने का मौका नहीं मिलेगा। डॉट बॉल, डॉट गेंद आएगी, प्रेशर बढ़ेगा 16-21, हर गेंद पर समीकरण चेंज होगा। प्रेशर में कोई बिगड़ जाता है तो कोई निकल जाता है। अब बल्लेबाजों को लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि ये बड़ी योग्यता है। आप खेल रहे हैं चमचमाती हुई ट्रॉफी, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, मालिका वीर, मैन ऑफ सीरीज के लिए आप साइकिल देख सकते हैं हमारे मंच के करीब। अब 16 गेंदे हैं, 21 रनों की दरकार है। बेहतरीन शॉट है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है और बहुत ही बड़ा विकेट। यहां पर बड़ी मछली जल में आती हुई, कमान डीजे। दाखिल हो रहे हैं। अब गेंदे है मैदान पर, 15 रन आने बाकी, 21, 15 चेंडों और 21 दावान है, क्योंकि ये मुकाबला दोनों टीमों के लिए अहम है। जो टीम जीतेगी उसके दरवाजे खुल जाएंगे, जिन्होंने टीम इस मैदान पर पराजित का छाया छापेगी उसके दरवाजे बंद की जाएगी इस टूर्नामेंट के। मगर एक साल इंतजार भी करना पड़ेगा। मगर दोस्तों आप लड़ना है, 15-21, 15 गेंदे 21 रनों की दरकार है। सुबह बैटर मैदान पर गए हैं, अब जवाब देना होगा। मगर क्या बल्लेबाज जवाब दे पाएंगे या गेंदबाज गेंदबाजी का जलवा भी करेंगे? करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। शॉर्ट गेंदी ऑन साइड पर खेला, मिडा पर खिलाड़ी गेंद उछाल लेती हुई, गेंद ने चकमा दिया, बीट विकेट के खिलाड़ी भी सफल हुए हैं और 2 रन का पूरा फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 15 रनों पर 19 रनों की और दरकार है। 14 गेंदों का खेल आना बाकी। ये 2 गेंदों में एक बड़ा शॉट शुभ कर पाएंगे, गेंदबाज करने देंगे, आने वाला समय तय करेगा। मगर करना होगा तो आज करना होगा। शॉर्ट गेंद थी, पहला बल्ला घुमा और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। 13-19 का मामला है, 6 का मामला है। क्या वो दूरी की जाएगी और नजदीक की जाएगी बल्लेबाजों के द्वारा? मगर आने वाली एक 2 गेंदे, 13 गेंदे 19 रनों की दरकार है। ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष। हा चेंडू दोन्ही संघासाठी खूप विशेष असणार आहे। खूप सुंदर असं आयोजन निवेदन आपण पाहतो। पेशर है, पेशर। 13 गेंदे 19 रनों की दरकार, 13 चेंडू आणि 19 धावा। ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष है। इस गेंद पर क्या बड़ा शॉट या विकेट? अच्छी गेंद, टपा गेंद के बाद स्विंग एंड मिस। अब 12 गेंदे हैं और रन आने बाकी है। 19-19 मैदान पर आ रहा है पानी। क्या बदल जाएगी इस मैच की कहानी? मगर एक ब्रेक के बाद यू जाएंगे, यू आएंगे। कमांड दीजिए।
सर का यहाँ पर अंदाज हमारे सामने दिखाई देता हुआ. 2 षटकं संपले. 2 षटकानंतर 15 धावा फलकामध्ये. सुरुवात चांगली झाली होती बघा. सार्थक कडनं सुरुवात चांगली झाली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रथम यांचा राहिलेला आहे. आता मात्र 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. सार्थक खेळपट्टीमध्ये नाही आहे. मधल्या फळीतले फलंदाज श्रेयस कौस्तुभ ही जोडी मैदानामध्ये आहे. नवाळे संघामध्ये थोडासा टेन्शन. आता मात्र आकुटप्या चेंडूवरती ऑन साईडला ढकलला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला. गडी बाद. ओ हो काय करते. यस डीजे. आली मुंबईची केळीवाली, आली मुंबईची केळीवाली, वसईच्या राणीनं वेगवेगळी वाली, दारात तुमच्या आली मुंबईची केळीवाली, आली मुंबईची आहे त्यावेळेस पहली गेंद पे विकेट सफल होती हुई. अब ये मैच में ट्विस्ट आता हुआ. 11 गेंदे और 19 रनों की दरकार है दोनों टीमों के लिए. करो या मरो की स्थिति है इस मैदान पर. दोनों टीमें चाहेगी कि इस मैदान पर जीत हासिल की जाए, मगर जो ही खेल अच्छा खेलेगा लाजवाब वही मुकाबले में आगे बढ़ेगा. मगर 11 गेंदे 19 रनों की दरकार है. 11 चेंडू आणि 19 धावा. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. बिग फाईट बिग रन आपण पाहतोय. भुराज आए हैं न्यू बैटर मैदान पर. पहली गेंद ऑफ स्टंप पर थी. खेल कट करना चाहते थे. बैट का हिट लगा. 1 रन जरूर मिल जाएगा. इस 1 रन के साथ स्कोर 16 रनों पर जाता हुआ. 10 गेंदे 18 की दरकार है. 3 बड़े शॉट चाहिए बल्लेबाजों को, मगर 3 अच्छी गेंद चाहिए गेंदबाजों के लिए. मगर करना होगा तो आज करना होगा, क्योंकि ये मुकाबला है. मैं दोनों टीमों जानती है कि हमने एक मुकाबला गंवाया, एक मुकाबला अपने पक्ष में किया है, मगर ये मुकाबले की अहमियत बहुत बड़ी है. इस मुकाबले को जीतेंगे तो कल इस मैदान पर हमारे कदम आएंगे और कल का खेल हमारा जलवा दिखाने के लिए हम 2 हाथ कर पाएंगे. कदमों का इस्तेमाल किया. गेंद उछाल दी. गेंद को लॉन्ग ऑन पर खेला है. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा डीप पर, खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करते थ्रू जाएगा. 2 रन तीसरे की मांग है. रनआउट का मौका बनेगा नहीं. जहां पर 1 2 3 रन बने हैं, यही गलती होती हुई, मगर मैदानात चुकीला माफी नाही मित्रांनो. इस 3 रन के साथ रन संख्या 19 रनों पर जाती हुई. अब 15 रनों की और दरकार है. गेंदे हैं मैदान पर 9 चेंडू 15 धावा. 15 धावा 9 चेंडू. राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन है, मगर ये मुकाबला बिग फाइट है, क्योंकि आप देख रहे हैं श्री गणेश बोलिंग चाहिए विकास सजी के नाम पर यह टूर्नामेंट का आगाज है. दोस्तों याद है ताजी होती हुई, जिन्होंने हर साल इस टूर्नामेंट के लिए बड़ा योगदान दिया, उनके तमाम परिवार ने दिया है, और उनके तमाम इस टूर्नामेंट से उजाला देते हुए तमाम हमारी कमेटी. अब इस मुकाबले में 9 गेंदे और 15 की दरकार है. थोड़ी हवा चलती हुई. राइटी लेफ्टी के लिए कॉम्बिनेशन है, मगर कौन सा बल्लेबाज फायदा उठा पाएगा. क्या गेंदबाज बेहतरीन गेंद टपा गिरने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई. वाइट का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. 9 गेंदे 14 रनों की दरकार है. इससे पहले भी मुकाबला हमने देखा था 6 गेंदे 14 की दरकार आती. यहाँ पर अब 9-15 का मामला है, अब 9-14 का मामला है, मगर वहां पर एक चौका एक सिक्सर के साथ वो मैच का पलटवार हमने देखा था. बल्लेबाजी और टीम ने इस मैदान पर नवाले ने किया था, मगर आज वही जलवा फिर से दिखाना होगा. 9 गेंदे 14 रनों की दरकार. चेंजअप से ड्राइव किया था, मगर गेंद फिर से रोकी जा रही, मगर यहाँ पर फील्ड मिल और गेंद बॉडी रन के बाद 4 रन मिलेंगे. रन 4 तो होगा बेड़ा पार. कमान डीजे.
टीम आपण आले असतील तर त्वरित आमच्या आयोजकांना भेटा, आपली जर्सी आपण घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय. यानंतर 4 संघ या मैदानात 2 हात करताना आपण पाहणार मित्रांनो. हा चौकार का सामने चित्र बदलेन का मित्रांनो. 8 गेंदे हैं, 10 रनों की दरकार है. 8-10 का मामला है. अब ये खेल बदलता हुआ, ये क्रिकेट का खेल ही ऐसा है, कभी खुशी तो कभी गम. सही कहा भरत सर जी. ऑफ स्टंप के बाहर गेंद है, बेहतरीन गेंद, लाजवाब गेंदबाजी. अब 7 गेंदे 10 रनों की दरकार है. मैंने कहा ना कभी भी ये बदल सकता है खेल. दोस्तों बदलने में वक्त नहीं लगता, इंसान का वक्त बदलता है मगर ये क्रिकेट उसे फास्ट रंग बदलता है. अब यहाँ पर 7 गेंदे और 10 रनों की दरकार है. एक गेंद दोनों टीमों के लिए विषय है, मगर गेंदबाज या फिर बल्लेबाज. शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप पर गेंद को खेला ऑन साइड पर. गेंद हवा में है, कितने रन यहाँ पर मिल जाएंगे. एक मिले है, दूसरे की मांग है, दूसरा भी पूरा किया जाएगा. थैंक यू डीजे. अब 6 गेंदे 8 रनों की दरकार है. ओवर नंबर 3 का खेल समाप्त हुआ है, मगर आने वाली 6 गेंदे 8 रन बने जाएंगे या डिफेंड किए जाएंगे. एक ब्रेक के बाद यू जाएंगे यू आएंगे. कमांड डीजे. H2O. रेशमाच्या रेगानी नांदकाळ धाग्यानी, रेशमाच्या रेगानी नांदकाळ धाग्यानी, कणकीची कशी दांडी काढीला, आतून घालावं माझ्या साडीला. रेशमाच्या रेगानी नांदकाळ धाग्यानी, कणकीची कशी दांडी काढीला, आतून घालावं माझ्या साडीला, आतून घालावं माझ्या साडीला. आता पाहतोय आपण 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना मृदुल गोलंदाजी मार्कवरती येतोय, मंदार येतोय गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसजसे चेंडू पडलेला प्रत्येक चेंडूवरती कहाणी पलटताना आपण पाहिलेली आहे. एक चौकार ज्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, खराब प्रदर्शन, क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ केलं गेलं होतं, त्याचा फायदा कुठेतरी या ठिकाणी करमाळी संघाला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 6 मध्ये 8 ज्या ठिकाणी फासला मोठा होता, थोडंसं या ठिकाणी त्या चौकारांची फासला कमी झाला होता. आता मात्र 6 मध्ये 8 गरज असताना गोलंदाज मंदार गोलंदाजी मार्कवरती येतोय. दोन्ही फलंदाज मनामध्ये विचार करतात या धाबा कोणत्या रीतीने पार केल्या जातील. विचारविनिमय झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्यामध्ये सुद्धा विचारविनिमय झाले कोणत्या पद्धतीने चेंडू हाताळायचे आहेत. 6 मध्ये 8 ची दरकार आहे, तर मॅच या ठिकाणी बॅलन्सिंग आहे. दोन्हीकडनं प्रयत्न केले जातात. जसजसे चेंडू निर्धाव पडले जातात तसतसा दबाव बॅटिंग करणाऱ्या संघावरती आणि जसजसे एकेरी दुहेरी धावा येतात तसतशा दबाव फिल्डिंग करणाऱ्या संघ. आता मात्र ऑन साइडला चेंडू 1 बाउन्सिंग, चेंडू जातोय सीमारचे पार, येतोय चौकार, 4 धावांनी वाढ, समीकरण बदल. ज्वानी ऐन भरात आले, मस्त अंगुरीदार प्याले, मदनाची रूप सुंदरा. ब्लॉक मधल्या चेंडूला आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला. 1 बाउन्स चेंडू सीमा पार धाडला गेला, चौकार गोळा केला गेला चेंडूवरती. आता मात्र समीकरण थोडंसं बदलते, थोडंसं झुकलं जाते. करमाळे संघासाठी 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. पुन्हा एकदा कौतुक करता पडणारा हा चेंडू असणार आहे. हा चेंडू निश्चितच कोणत्या पद्धतीचा असेल. फुल टॉस चेंडू परंतु मिस करतोय या ठिकाणी कौस्तुभ यष्टीरक्षक सुद्धा या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु अडला गेलेला नाहीये. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेमध्ये ज्या ठिकाणी घोषांकित धावा आहेत. 22 रन दर्शवत असताना या ठिकाणी पंच आपले महेश कडू सर आणि अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 या आकड्यावरती. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. तो चौकार येणारा निश्चित बुराज स्ट्राईक वरती आहे. बुराज मध्ये सुद्धा ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. लेफ्ट हँड फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांनी आतापर्यंत करून दाखवलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती असताना चांगली गोलंदाजी सुद्धा हाताळली गेलेली आहे आणि आता मात्र फलंदाजी करायची आहे. 4 मध्ये 3 ची दरकार आहे. या ठिकाणी फिल्डिंग थोडीशी अफरातफरी केली जाते, फिल्डिंगमध्ये थोडंसं जवळ फिल्डिंग तैनात केली जाते, अटॅकिंग फिल्डिंग तैनात केली जाते या ठिकाणी, ज्या ठिकाणी 4 मध्ये 3 धावांची गरज आहे. टासिंग डाऊन पुढे सर जाऊन मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करतोय. चुकीचं रूपांतर 1 धाव मध्ये 1 धाव दुसरी मध्ये तब्दील होत असताना आपल्याला पाहायला मिळते 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चुकीला माफी नाही, चुकीचं रूपांतर 2 धावा कंप्लीट. आता मात्र समीकरण राहते 3 चेंडू मध्ये
फक्त ना फक्त एक धावाची गरज स्कोर लेवल, परंतु कंपल्सरी चेसचा सामना आहे तर ही एक धाव करावी लागणार. 3 मध्ये 1 या ठिकाणी आणि 3 मध्ये 1 केल्या तर निश्चितच करमाळे संघ दुसरा क्वालिफाय, नवाळे संघ दुसरा क्वालिफाय संघ म्हणून ठरणार आहे. पुढे ससावून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी चांगला टप्पा यष्टी रक्षकाने अडवला. यष्टी उद्ध्वस्त केली गेली. यष्टीच्या स्वरूपात बुराज बाद. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा फुलकंद झुलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा फुलकंद झुलवा. थँक्यू सो मच. आपण पाहतोय या मॅच मध्ये ट्विस्ट येईल का, कारण ज्यामध्ये 3 धावांची गरज होती पुढे सरसावून फक्त कट करण्याचा प्रयत्न असफल ठरलेला आहे. बुराजचा नवीन फलंदाजी मार्कवरती येईल तन्मय. 2 मध्ये 1 धावांची गरज. तन्मयच्या बॅटमधून ती धाव येईल का किंवा मंदार आपल्या फिरकीच्या माऱ्यावरती तनला चकवेल का यावर तुझं लक्ष असणार आहे. 2 मध्ये 1 नवीन फलंदाजी मार्कवरती मिस्टर तन्मय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अजून एक लॉट आपल्याला अजून पूर्ण करायचा आहे. 5 सामने बाकी आहेत आजच्या दिवसातले, तर जास्तीत जास्त खेळ खेळा, वेळ कमी घ्या प्लीज. अटॅकिंग फील्ड तैनात केली गेली आहे. सगळे क्षेत्ररक्षक या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. मंदारचा हा चेंडू या चेंडूवरती दर्शवेल पुढचा चेंडू येईल का. आकडोबाचा कट केलेला आहे. बाउंड्री झोन मध्ये चेंडू जातोय. सीमारेषे पार 4 धावा येतात आणि नवाळे संघ हा सामना जिंकलेला आहे आणि दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय नवाळे संघ. चला वटार संघ मैदानात दाखल व्हा. वटार मैदानात दाखल व्हायचंय.